तो अपना ये स्टूडेंट है, इसके बाद ये इम्पोर्टेंट है, ये रिपीट कर रहा है, इससे खास तौर पर इसके नाम है पहले राइटर्स का तो अलग बात है, लेकिन आप में से एक जो फिजिक्स के लिए बहुत झगड़ रहा था, क्योंकि आपको पता है, अभी भी मैंने बताया, सिर्फ फिजिक्स के कारण बहुत सारे स्टूडेंट्स का कुछ मार्क्स से, छोटे छोटे मतलब पॉइंट्स होते हैं वो बहुत इंपॉर्टेंट है, कुछ मार्क्स से वो मिस कर रहा था एमबीबीएस। गांव की तरफ से इकोनॉमिकली मतलब आप सब जानते हो कि गांव की तरफ की स्थिति क्या थी, और रिपीट करने में एक और बात होती है, हमें पेशेंस चाहिए, क्योंकि आप अगर साइंस लेते हो या तो साइंस लेने के बाद फिर रिपीट करने की सोचते हो, सबसे पहले रिश्तेदार आ जाते और जब भी फोन आता है पहला क्वेश्चन ये होता है, क्या चल रहा है, तो क्या कर रहा है, साइंस ही कर रहा है, लास्ट ईयर कर रहा है। और इसकी खास बात और ये कि तो लास्ट टाइम वो बीएचएमएस के लिए सिलेक्ट हो रहा है, बीएचएमएस के लिए सॉरी, तो और उसके बाद क्या हुआ कि गांव की तरफ जब है बीएमएस की तरफ, तो गांव की तरफ डॉक्टर मतलब चाहे कोई भी बीएचएमएस बीएमएस वो बाद में समझना है ना, तो जब उसका नंबर लगा अब वो कैटेगरी में है, तो गांव की तरफ से लोग बोल रहे हैं बीएमएस को लग रहा है ले ले डॉक्टर बन जा रहा है और फीस भी नहीं है, छोड़ दूंगा। तो लेकिन बहुत सारी बात टीचर्स बताते रहते ये सब, तो उसका एक इंस्पिरेशन उसके पास, तो उसने कहा नहीं मुझे एमबीबीएस है, तो अब उसने मतलब लास्ट टाइम जो रिपीट किया, बहुत सारी बार आप सब लोग जानते हो कितने सारे प्रॉब्लम्स थे, एक ही प्रॉब्लम था नहीं ऐसा प्रॉब्लम आप सब जानते हैं, तो भी इस स्थिति में बहुत सारे स्टूडेंट्स ने इस बार क्या किया, पोस्टपोन होती रही, पोस्टपोन होती रही, दो चीजें होती, कोई भी एक चीज को देखने के दो नजरिया, पोस्टपोन हो रही है, पोस्टपोन हो रही है, तो मई में होगी, मई की रात स्टडी मई से जून में पोस्टपोन हो रही है, अभी एक महीना बाकी जून में करें, ये देखने वाले खास तौर पर प्रेशर को तो पता एक्सपीरियंस था उनके पास, वो बोल रहे थे कि एक महीना और मिल गया, चलो तो हर चीज को देखने का एटीट्यूड या नजर कैसे हो, तो वो स्टडी करते रहे, क्योंकि एग्जाम तो होने वाली थी ना कभी, तो आपको लग रहा था कि बाद में, तो इसीलिए मैं आपको बता रहा हूँ कि उसने स्टडी की स्ट्रगल किया, मैं वो जानता हूँ, क्योंकि बहुत सारी बार हम इम्प्रूवमेंट है, छोटी सी इम्प्रूवमेंट जिसके कारण वो एमबीबीएस के लिए सिलेक्ट होता है, खास तौर पर वो ज्यादा मतलब आपके लिए अप्रिशिएट होना चाहिए, क्योंकि वो जीरो से स्टार्ट करता है एमबीबीएस के लिए सिलेक्ट होकर दिखाता है। अब जब इंडिविजुअली स्टूडेंट्स उसके बदले वो तो होने वाला, उल्टा नहीं हुआ तो प्रॉब्लम, लेकिन जो होने की पॉसिबिलिटी नहीं है एंड वो अगर उसको वो कर दिखाता है तो वो बहुत मतलब प्रशंसनीय है, हम ऐसे कह सकते हैं। आप उनसे बात करो, मतलब वही बता देगा, मतलब और वो बताएगा तो आपको। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। मराठी चालेल ना? माझं नाव संदेश गुले आणि मला 535 स्कोर मी प्रोव्हिजनल अँसर नुसार काढला आहे. मला फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये जास्त मार्क्स नाही आहेत, पण जे आहेत सपोर्टिंग रूम नंबर लागण्यासाठीच्या त्यानुसार मी अभ्यास केला होता. मला केमिस्ट्रीला फिजिक्सला 75 मार्क्स आहेत, फिजिक्स मध्ये 75, केमिस्ट्री मध्ये 105 आणि बायोलॉजी मध्ये 355 हा माझा स्कोर आहे. फिजिक्स सांगतो तुम्हाला कसं करायचं. मला 75 मार्क्स कसे आले, मला मागच्या वेळेस फक्त 25 मार्क होते, 27 430 स्कोर होता, 27 होता, आणि त्याच्यानंतर मला 75 कसे आले आणि 75 आले आणि 120 का नाही आले, ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्सची भीती. डोक्यात आपल्या फिजिक्सची भीती परमनंट बसलेली, कसं होईल काय होईल, मी फिजिक्स करणारच नाही, मी ह्या दोन विषयातच खूप मार्क घेईल,
मला फिजिक्स जमतच नाही. तुम्हाला कसं माहिती तुम्हाला फिजिक्स जमत नाही म्हणून? मलाही तसंच होतं. 27 मार्क्स मला पडले, ते कसे पडले काय माहिती. त्याच्यानंतर मग मी मग ते यावर्षी मी असं थोडंसं टार्गेट घेऊन अभ्यास केला की बाबा मला आपलं फिजिक्स काही तितकं स्ट्रॉंग नाहीये की मी 150-40 मार्क्स घेईल, आणि तितकं वीक नाही की मी परत 30 आढतो. मग अभ्यास करताना आणि फिजिक्सचं कसं आहे थोडंसं एक डायरेक्टली स्टडी करायला पाहिजे असं मला वाटतं. उगाच आपलं कोणतंही चॅप्टर घेऊन बसले ज्याच्या आपल्याला जास्त वेटेज नाही, उगाच ते भरपूर करत बसले हे काय कामाचं नाही. आणि किंवा एखादा चॅप्टर खूप अवघड वाटतं म्हणून त्याला करायचंच नाही, हे तर एकदमच चुकीचं आहे. उदाहरण तुम्ही इलेक्ट्रोस्टॅट समजा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स नाव ऐकलं की भीती वाटते. इलेक्ट्रोस्टॅटिक्स एकदम असं डरावलं नाव. इलेक्ट्रोस्टॅटिक्स समजा आपण म्हणलो की आता खूपच अवघड आहे आणि ते काय आपल्याला समजतच नाही, आपण ते करायचंच नाही. पण फायनल मध्ये त्याच्यावर एनर्जीचा प्रश्न आला, तोही जाईल ना तुमचा. माझा म्हणण्याचा उद्देश काय की कोणताही चॅप्टर असो, कितीही हार्ड असो आणि कितीही सोपा असो, तुम्ही त्याला 100% करावंच असं मला वाटतं. आता माझं कसं केलं होतं, मी फिजिक्सला मॉडर्न फिजिक्सला थोडंसं जास्त फोकस केलं होतं, मॉडर्न फिजिक्सचे मार्क्स यावे असं वाटलं होतं. आणि मागच्या वर्षीचा जर जर मागच्या वर्षीच्या लेवलचा जर पेपर आला असता तर मी 110 पर्यंत जात होतो. या वर्षी ते 35-15 आलं आणि पेपरचे एकदम लेंदी प्रश्न आणि सेमीकंडक्टरचे पण गेटचे पण भारी भारी प्रश्न होते एकदम. म्हणजे असं थोडंसं पेपरही अवघड आलाच. म्हणजे असं नाही की मला खूपच जास्त मार्क आले असते, पण 100 पर्यंत 90 पर्यंत मी मार्क घेतले असते ऍज इट इज मागच्या लेवलचा प्रश्न आला असता. याच्यावरून हे सांगायचं मला की पेपर कसा येऊ शकतो. यावर्षी सगळ्यांचं असं एक असं वातावरण तयार झालं की कोरोना आहे ना, आता खूपच सोपा पेपर येणार आहे. यावेळेस खूपच सोपा पेपर नाही, फिजिक्स केमिस्ट्री तर ते मुलांना काम द्यायचं त्यांचा हेतूच नाहीये. असं काही नाहीये, एनटी वाले काही करू शकतात. मागच्या वर्षी 720 हायस्ट झालं, यावर्षी आता परत काय होतं काय माहिती. म्हणजे पेपर कसा येऊ शकतो. तर फिजिक्सचं मला असं वाटतं की तुम्ही आता डायमेन्शन्स आपल्याला आपण एक स्वतःचा एक व्ह्यू तयार केलेला आहे. आपल्याला वाटतं आपल्याला सगळं कळतं, पण त्याच्याकडून किती प्रश्न आले, इलेक्ट्रोस्टॅट 2-3 येतील, मॉडर्न फिजिक्स 2-3 येतील, डायमेन्शन त्याच्यावर प्रश्नच येत नाही. एक आपल्या मनात डायमेन्शन काय आहे त्याच्यावर प्रश्न येत नाही. आपल्या मनात असं 2 प्रश्न आले, 2 प्रश्न. आणि सरांनी ब्रॅकेटमध्ये एक्स आणि वाय नुसार आम्हाला सरांनी प्रश्न शिकवले होते. ते असं दिल्यानंतर एक्स कन्सिडर एक्स वाय कन्सिडर करून त्याचे उत्तर काढायचे. सर 2 प्रश्न आले सर, 10 मार्क झोक नाही. फिजिक्स मध्ये 10 मार्क म्हणजे मी काय खूप एक्सपर्ट नाही फिजिक्स मधला, पण मला सपोर्टिंग रोल भेटला तरी. 2 प्रश्न आले डायमेन्शनचे. म्हणजे आपण एक्सपेक्ट नाही करू शकत डायमेन्शनवर 2 प्रश्न येतील, एकाच थीमवर येतील. स्क्रूगेज नाही काय नाही डायमेन्शनच विचारले दोन्ही पण. माझं सांगण्याचं हे की पहिल्या चॅप्टर पासून तर सेमीकंडक्टर पर्यंत तुम्हाला सगळे चॅप्टर तुमचे एकदम चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. पर चॅप्टर 100 MCQ. बाकी सरांच्या नोट्सचा ब्रँड आहे, सरांच्या नोट्सच्या बाहेर तुम्ही काहीच करू नका. तुम्ही 100 मार्क घ्या. इथं बऱ्याच जणांचं कारण काय असेल ना 100 मार्क घेणं, असं तर नाही सगळ्यांना 300 घ्यायचे असं. तुम्ही सरांच्या नोट्सच्या बाहेर काहीच करू नका, हे मी गॅरंटीने सांगतो. कारण माझं तितकं झालं होतं सरांच्या. मी यावर्षी सरांच्या नोट्सच्या बाहेर काही केलंच नाही, काहीच केलं नाही. प्रिव्हियस इयर MCQ सोडून सरांच्या नोट्स मध्ये त्यांनी बरोबर फॉर्म्युले दिले. कारण आपलं काय होतं माहितीये का, मोठे जे पुस्तक असतात समजा मोठे सिलेबस एका बाजूला राबवणं, दुसरंच खूप सारं दिलेलं असतं. प्रिसाइज सिलेबस काय हे सरांनी एकदम त्या पुढे फ्रेम एकदम मस्त केले, त्याच्याबद्दल काही शंकाच नाही. त्याचे फॉर्म्युले पाठ करणे, त्याचे MCQ सोडवणे बस. आणि फक्त आपल्याला कॉन्फिडन्स यावा की फिजिक्सचं खूपच अवघड पेपर येतात. फिजिक्सचं म्हणजे आपण 0 समजतो स्वतः. आपल्याला वाटतं की आपल्याला काय 0च आहे, म्हणजे असं आपल्या मनात एक न्यूनगंड तयार झालेला असतो. तर त्यासाठी मागच्या वर्षीचे पडलेले MCQ सोडवणं खूप महत्त्वाचे असतात. आणि आपल्या मनात पुन्हा एक काय असतं माहिती आहे का, आपण MCQ सोडवायला बसतो, एखादा जर अवघड प्रश्न दिसला, हे लीडचा प्रश्न आहे 100% लीडचा येणार आणि सोडून द्यायचं, चॅप्टर करायचंच नाही. तुम्ही सोपे प्रश्न बघा ना, सोपे प्रश्न पडले आहेत ना लीडमध्ये का सगळे अवघड प्रश्न पडतात का, सगळे अवघडच पडतात का. तुम्ही सोपे पण प्रश्न येतात, सगळ्या लेवलचे प्रश्न येतात. फक्त MCQ प्रॅक्टिस करणं गरजेची. एखाद्या MCQ नाही जमलं तर नाही त्याला सोडून द्यायचं, तर दुसरा बघायचा, सोपा बघायचा. कशाला त्याला बघ ना, त्याचं सोल्युशन एखाद्या वेळेस ऍसिडिटी MCQ येईल. यावर्षी ते 2n - 1 2n+1चा MCQ सर आपण कुठेतरी सोडवला होता एकदा. हा 2n मी त्याचा प्रश्न फक्त वाचला आणि उत्तर लिहिलं सर, बघितलं पण नाही की त्याला मी सोडवायचं का काय. म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला, कोणता प्रश्न तुम्हाला कधी फायदेशीर ठरेल सांगू शकत नाही आपण. आता वर्गात तुमचा एखादा MCQ चालू आहे, नाही राव हा MCQ खूपच अवघड आहे, लक्ष देत नाही असं करतात म्हणून मी माझ्या घरी बाहेर असतो, हा चॅप्टर म्हणून नकोच. पण तो MCQ एखादा डायरेक्ट येऊ शकतो आणि त्याचं उत्तर तुला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे असे पण MCQ आले त्यावर्षी आले. आता पहिले पण फोटोचा MCQ सारा सोडवलेला आहे सोबत ऍज इट इज सोडवलेला MCQ. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्हाला की फिजिक्सची भीती मनातून काढून टाका. कारण फिजिक्सचा सपोर्टिव्ह रोल असल्याशिवाय तुम्ही लागूच शकत नाही.
बीएमएस ला लागतात, बीएचएमएस लागतात, एमबीबीएस ला जर तुम्हाला लागायचं असेल तर फिजिक्सचा सपोर्टिंग रूम लागतो म्हणजे लागतोच. आणि माझे 27 पासून 75 झाले ना, हे सरांच्या वय आहे, सरांच्या नोट्स आहेत, मी सरांचंच केलं, बाकी मी काहीच केलं नाही, कारण फिजिक्सची भीती होतीच. अजूनही मला तो रिपीटचा जर आठवलं ना, फिजिक्स कसं करत होतो मला भीती वाटते. म्हणजे मी तुम्हाला भीती नाही घालत, फॅक्ट सांगतोय. फिजिक्स विषय सोपा नाही, म्हणजे आपल्याला जमत नाही आणि तो दुसऱ्याला जमतो असं काही नसतं. ज्याला 175 पडतात 180 पैकी त्याला पण भीती असते फिजिक्स, पडतात त्याला मार्क. म्हणजे तो फिजिक्स मध्ये खूपच पीएचडी होणार असं वाढ नसतं, त्याला पडतात ते मार्क, कारण की तो करतो. मला काय म्हणायचं, तुम्ही करा, फक्त करत राहा. कोणताही चॅप्टर असो, आवड वाटणं, करंट फिजिक्स आवड वाटणं, करत राहा. एमसीक्यू सोडवा नाही, सोडवा परत सोडवा. एखादं व्हिज्युअल आया इतका सोपा प्रश्न पण येईल तुम्हाला, का नाही येऊ शकतो. आणि सोपे प्रश्नावर मी म्हणजे मी 75 पर्यंत गेलोय. मी काय खूप अवघड प्रश्न मला येतच नव्हते सर. खूप मोठे सेक्शन बी मध्ये इतके मोठे प्रश्न होते की ते वाचायला पण काही भेटलं. मला फिजिक्सला फक्त 35 मिनिटांचा वेळ भेटला सोडवण्यासाठी, फक्त 35 मिनिट्स. ते जर अजून 15 मिनिटं भेटत होते ना, मी 1-2 प्रश्न अजून सोडवत होते, कारण प्रश्न लेंदी होते. एकदम सोपे प्रश्न नव्हते यावर्षी, एकदम सोपे प्रश्न नव्हतेच फिजिक्सला. ते न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंगचा ते टेम्परेचरचा जो प्रश्न आहे, तो चहा इतके गरम होतो, तो किती लेंदी प्रश्न होता सर, खूप लेंदी होता. त्याचं सोल्युशन असं एकदम पूर्ण मागचं पाणी भरून गेलं. म्हणजे या वर्षीचा पेपर खूप लेंदी होता. पेपर कसा येईल आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. आपल्या हातात फक्त एकच, खूप 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 काम करणे फिजिक्सवर. आणि खूप काम केल्याने मार्क पडतात असं नाही किंवा मी केलंय आणि मला पडले नाही असं नाही होत, पडतातच, केल्याने पडतातच. दुसरा एक महत्वाचा, अतिशय महत्वाचा मुद्दा की टेस्ट रेग्युलर द्या. हे जे क्लासचे टेस्ट आहेत ना, एखादा टेस्ट जाऊ द्या, 1-2 तास क्लाससाठी करतो, हे मी केलंय स्वतः. आपल्या सोनाली सरांच्या क्लासमध्ये मी केलंय. टेस्टचा पेपर असला, समजा म्हणजे ग्रॅव्हिटेशन पेपर जागा वाचू आणि त्याच्यापेक्षा आपण बायोस करून 100% चूक, 100% चूक. ती चूक झालेली माझी, जिथं मी मायनस आलो फिजिक्स, ती चूक झाली. पेपरला यायचंच नाही, घरीच मग बायोच वाचत बसायचं. अरे 360 पडणार आहे का मार्कला, 365 पडणार आहे का? आणि आपल्या मनात पुन्हा दुसऱ्या वेळेस माहिती का, की मी क्लासला बसलोय म्हणजे माझा वेळ जातोय. हे एकदम महत्वाचं डोक्यात असतं आपल्या. मी क्लासला बसलोय म्हणजे आता माझा खरंच खूप वेळ चालला, आता मी घरी बसून सेल्फ क्रेडिट करतो. काही नसतं, काहीच होत नसतं. मी केमिस्ट्री फिजिक्सचं पण तुम्हाला सांगतो की मला वर्गात जे शिकवलंय ना, ते कसं मला तिथं ऍज इट इज दिसलं पेपरमध्ये सगळं. कारण वर्गातलं ते म्हणजे तुम्ही ते 1 तास बसता म्हणजे तुम्ही 3 तासाचा स्टडी होतोय तुमचा, त्याला चॅलेंज नसतं वर्गातल्या अभ्यासात. आम्ही काय करायचो की बाबा मग आता ह्याच्या खूपच आवड आहे, विलोकृत्या हेही आपल्याला करायचं नाही आणि जाऊ द्या आपण पहिले झाले नाही ना, खूप सोपा प्रश्न आहे फायनलला, तुमचा सोपा आहे ना आणि सगळंच केलं. त्याच्यामुळे फिजिक्सची भीती अशी एकदम मला खूप काढून टाकायची, काय नाही रिलॅक्स एकदम मस्त. पहिल्या चॅप्टर पासून सेमीकंडक्टर पर्यंत मस्त एकदम करत राहायचं. याची प्रॅक्टिस महत्वाची आहे. नाही तर तुम्ही फक्त थिअरी वाचून फिजिक्सला काय थिअरी प्रश्न येतात का? येत असेल एखाद 2 कोणाचे खूप येतात का? तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असाव्या आणि एमसीक्यू प्रॅक्टिस खूप जास्त असेल. काय नाही तुम्हाला सरांनी त्याच्यामध्ये पण भरपूर एमसीक्यू आहे. तुमच्याकडे अजून काय असतील पुस्तक वगैरे, काय कोणतंही पुस्तक वापरा, सगळ्या पुस्तकांमध्ये सारखीच एमसीक्यू असतात. म्हणजे काही इतकं काय खूप जास्त व्हेरिएशन नसतं. एमसीक्यू प्रॅक्टिस खूप 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 जास्त महत्त्वाची. तुम्हाला 10 मार्क द्या फिजिक्सला, पण तुम्ही पेपरला या. पेपर घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सर आपण परत त्या पेपरचं डिस्कशन घेणार, त्याला काय चॅलेंज नाही. ते डिस्कशन इतकं महत्त्वाचं आहे. तुम्ही तिथं 45 एमसीक्यूचं डिस्कशन म्हणजे चॅलेंज नाही. सर आपल्याला सगळ्या एमसीक्यूचं डिस्कशन सांगतात, डाऊट सांगतात, अजून काय पाहिजे? फॅसिलिटी नाही भेटत कुठं. एकदम एक्सपिरियन्स नाही सांगतो तुम्हाला. मी जेव्हा पहिले होतो ना गावाकडे, काहीच नव्हतं आम्हाला, माहिती का, म्हणजे काहीच नव्हतं. डाऊट काही विषय नव्हता. फिजिक्सची फी भरायला पण आम्हाला भीती वाटायची. काय बोलायचा विषयच नाही. केमिस्ट्री आणि बायोलॉजी बीएचएमएस फार्मसी मध्ये भेटलं झाला असा विषय होता. इथं आल्यानंतर मग मला जाणवलं की फिजिक्स पण आपण करू शकतो, फिजिक्स पण घेऊ शकतो आपल्याला. खूपदाही जास्त आहे ना, खूप एक्सपर्ट नाही, पण सपोर्टिंग रोल मी फिजिक्सचा घेऊ शकतो. तुम्ही घेतला, तुमचे काही डाऊट असतील तर हा सांगतो ना. फिजिक्सचं काय, फिजिक्स अवघड विषय, हे डोक्यात ठेवावं का? अवघड विषय आहे, सगळ्यांसाठी अवघड आहे. फक्त आपल्याला त्याला कमांड आपल्याला तयार करता येते आणि येते. आणि तसं जर नियमाने विचार केला तर बायोलॉजीपेक्षा सोपा आहे फिजिक्स, जमायला लागलं. माझं कसं होतं, मी 100% फिजिक्स केलं नाही म्हणून मी मायनस झालं. हे तुम्हाला सांगतोय. मला 110-120 मार्क नाही का म्हणले. मी काही 1-2 प्रश्न मला आठवत नाही. सोपे प्रश्न होते. जेव्हा मी घरी आल्यानंतर सोल्युशन वगैरे बघितलं ना, तेव्हा मला जाणवलं की सोपे प्रश्न केलंच नाही. आणि त्याला वेळ मला ते झालंच नाही म्हणजे, कारण फिजिक्स म्हणजे ऑल सब्जेक्ट. त्याच्यामुळे कसं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं म्हणजे त्याचं भीती मनात असणंही गरजेचं आहे. कारण भीती नसली तर आपण करणार नाही, येतच म्हणून.
तुम्हाला इलेक्ट्रॉन फोटॉन सर इतका भारी केला होता, मला वाटलं ड्युअल नेचर ऑफ याचा माझा प्रश्न जाणारच नाही. त्याचा इतका भारी प्रश्न आला त्याचा की म्हणजे आता सेमी कंडक्टर गेट गेट मला आपल्याला प्रश्न चुकू शकत नाही, इतकी प्रॅक्टिस केली होती गेटची. या वर्षी गेटचा प्रश्न असा आला की तो मी तर म्हणतो एकदम स्टेट तालुका स्टेट इश्यू म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येत आहे का म्हणजे अवघड लेवलकडे वळता येते. आपल्याला वाटलं इझी काढता येते पण असं नाही. ते म्हणजे अवघड पेपर नाही असतात काढत, कधीच खूप अवघड पेपर नसतो, पण आपल्या मनात काय असतं की नाही नाही एमपी वाले कसा पेपर सेट करतात की कसा प्रश्न सोडवण्यात झाला पाहिजे, एकाला कधी प्रश्न झाला पाहिजे. मी आपल्या सर्वसामान्यांबद्दल बोलतोय ना, सगळे टॉपर पण असतील, काही भविष्यात 175 घेतील फिजिक्सला, मी त्यांच्यासाठी नाही, मी सर्वसामान्यांसाठी सांगतोय. म्हणजे जे ऍव्हरेज मुलं आहेत, ऍव्हरेज जे 100 मार्कांची इच्छा आहे, ज्यांना मार्क घ्यायची 100-110 मार्क ज्यांना घ्यायचे आहेत ना, त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे की फिजिक्सची भीती काढू नका. 100-110 मार्क पडतात मला इथे पडलेले. मला फायनलला गोंधळ झाला म्हणजे मला 35 मिनिटात माझे 50 प्रश्न बघायचे होते, माझ्याकडे वेळ पुरला नाही. वेळ माझ्या बाहेर आणि केमिस्ट्री मध्ये सांगतो, बाहेर आणि केमिस्ट्री मध्ये तर तेच माझा वेळ तिकडे गेला. परत ते आम्हाला सर 2 वाजता बरोबर पेपर हातात दिला, 10 मिनिटं आमचे त्या याच्यात गेले एकदम. तो एक इश्यू झाला बघा यावर्षी बऱ्याच सेंटरवर पण तसं झालं. फिजिक्सची भीती एकदम अशी मनातून काढून टाक. आणि फॉर्म्युला सगळ्यांकडे असणं एकदमच नितांत आवश्यक आहे, एकदमच. फॉर्म्युला म्हणजे जेव्हा शेवटी आपण जेव्हा रिव्हिजन करायची असते ना आपल्याला, जी नाही केली फॉर्म्युला केली मी, पण माझ्याकडून रिव्हिजन नाही झाली शेवटी फिजिक्सची. तर जी रिव्हिजन असते ना शेवटची, तिला चॅलेंज नसतं, चॅलेंज नाही. तुम्हाला असं दिसतं म्हणजे मी हा फॉर्म्युला आत्ता वाचलाय का तो. आणि नीटचा परत एक सांगतो, नीट ते जे मार्क असतात ना, तुमचे जे ग्रास्प असतो मार्काचा, हा शेवटचा 1 सव्वा महिन्याचा आहे. तुम्ही किती अभ्यास करा, शेवटचे 1 सव्वा महिन्यात गेले मार्क. माझं झालंय मागच्या वर्षी. माझी मागच्या वर्षी लेवल होती, मी 490-80 मार्क घ्यायला पाहिजे होते, मला 430 आले. कारण शेवटी एकदम कोरोना वातावरण येऊन माझा पेपर पोस्टपोन होता. सप्टेंबरचा पेपर पोस्टपोन होणार का, काय जानेवारी होणार का, डिसेंबर मध्ये होणार का, याच्यात असं भरकटच जातो आपण माहिती. आणि युट्यूब लोक ते म्हणजे इतके डायव्हर्ट करतात आपल्याला, एकदम फोकस राहणं इतकं गरजेचं आहे. पूर्ण वर्ष आता तुम्ही सगळे रिपीटर आहेत ना, रिपीटर आपण कसं आहे पहिले आपल्याला अनुभव आलेला असतो, लोक कसे काय, त्याच्यामुळे आपल्याला ते एकदम फोकस राहणं एकदम गरजेचं आहे. आणि फिजिक्स मध्ये मार्क पडतात, 100 मार्क पडतात. 100 मार्क जर बाकीच्यांना जर जास्त घ्यायचे असेल तर तो आहे विषय. 100 मार्क जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर ते पडतात. आपल्या मनाला असं नाही 100 मार्क पडतात, 100% पडतात. माझा ते सेक्शन बी मधला एक प्रश्न मोठा प्रश्न होता, तो आम्ही सोडवलेला होता. वर्गात सोडवला असेल तर कुठेतरी मी बघितलं युट्यूबवर, कुठेतरी मला माहित नाही, पण मला नाहीच भेटलं, नाही सोडवलं, नाहीच भेटलं. शेवटी ते पेपर भीती वाटली फाटक काय. आणि माझंच नाही बरं, आमच्या वर्गात बऱ्याच मुलांचं असं झालं. कारण यावर्षी तर झालं एकदम नवीन पॅटर्न आला, 35-15 पॅटर्न. 35-15 काय करणार 2 महिने आधी आपण. आणि ऑफलाईन पेपरची प्रॅक्टिसच नाही. ऑनलाईन पेपर मध्ये मी मार्क घ्यायचो, ऑनलाईन पेपर मध्ये दिल्यासारखं मार्क मला यायचे व्यवस्थित मार्क, पण तिथं ऑफलाईन नंबर गोल करणे, आपल्या इकडे बघून करणे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते थोडस झालं. सपोर्टिंग रोल फिजिक्सचा 75 मार्क माझं टार्गेट होतं, मला 80-85 मार्क आले तरी पण मी सॅटिस्फाय आहे त्याच्यावर. आणि मग तो काहीच फायदाच नाही, काय विषय प्लस आहे.
MBBS ला लागणार नाही. काय ते सांगितलं की तुम्ही समजा बायोचं झालं काही ना काही आता तुम्ही 350 340 पेज पुढे तुम्ही काय आता बाय झालेलं आहे परत काय स्कोर तुमचा 340 जास्त 340 पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही तेच करायला लागत तेवढंच होणार आणि तुम्हाला असं फिजिक्स वेळ उलट असं घडायला पाहिजे तुम्हाला वाटतं ना बायो करायचं असेल तर इकडे वेळ गेला तुम्हाला वाटतं की आपण बायो कमी वेळेत परफेक्ट करा दुसऱ्यांनाही केलं बायो तुम्ही दुसऱ्यांनाही करतात पण मिळणार तेच आहे मग तुम्ही फिजिक्सला केमिस्ट्रीला थोडासा वेळ दिला तुम्ही बायो आणि फिजिक्स बॅलन्स केलं तुमचा MBBS स्कोर येऊ शकतो. तुम्हाला काही विचारायचं एका डाऊट मध्ये आपले इतके डाऊट क्लिअर होतात मी अनुभवातून सांगतो आणि सर आपले असतातच नाही तर सर आहेतच कधी पण आपण एक डाऊट घेऊन गेलो ना असं नाही की सर आपल्याला एक डाऊट सांगतात मी एक्सपिरियन्स नाही सांगतो सरांचं कसं आहे हा डाऊट झाल्यानंतर सर आपल्याला लागोपाठ 2-3 प्रश्न विचारून लगेच त्याचे 2-3 डाऊट क्लिअर होतात आपले आणि तीच आपल्याला भीती असते नाही सर आपल्याला प्रश्न विचारते म्हणून आपण जातच नाही अशी भीती असते आमच्या मनात होती तशी भीती ती भीती आपल्या मनात ती काढून टाकायची आणि मस्त एकदम रिलॅक्स डाऊट विचारायचे सगळ्या गोष्टी आणि तुम्ही आपलं स्वतः बोलायला जो टीचरचा कॉन्टॅक्ट मध्ये राहतो डिस्कशन होतं आणि डिस्कशन केलेलं लॉंग टर्म लक्षात राहतं आपण सध्या एखादा पॉईंट सुचला आणि तुम्ही ते आन्सर किंवा क्वेश्चन पेपर सुचला तुम्ही एकमेकांना डिस्कस करा एकमेकांना डिस्कशन कधी कधी आपण जलस त्याला माहिती किंवा जे म्हणतो मला माहिती तुमचं नॉलेज जे दिल आणि अशी गोष्ट दिल आणि आणखी वाढ पॉईंट एक्सप्लेन केला कुणाला तुमचाही परफेक्ट होत असतो तुम्ही आणखी जास्त परफेक्ट म्हणजे तो नुकसान नाही लक्षात घ्या बऱ्याच वेळेस तुम्ही डिस्कशन मध्ये ते करता तसं काही उलट तुम्ही परफेक्ट लक्षात घ्या द्यायला पाहिजे मी थोडंसं फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडंसं दुर्लक्ष झालं माझं फ्रँकली सांगतो तुम्हाला आणि सगळ्यात होतं असं म्हणजे आपण सगळे एकच आहे 680 घेणारा विद्यार्थी आपलाच आहे आणि 200 मार्क घेणारा विद्यार्थी आपलाच आहे सगळ्यांचं थोडंसं असतं पण फिजिक्सला वेळ किती द्यायला पाहिजे तुमचं बायोमध्ये डिसाईड करतो समजा जर तुम्ही आता रिपीट करताना जर तुम्ही बायो 300+ गेलेले असाल परत बायो करून तुम्ही 360 घ्याल ना तुम्ही इकडे फिजिक्स मध्ये 150 मार्कापासून 180चा स्कोप आहे ना तुम्हाला त्याच्यामुळे मग तुम्ही तुमचं मॅनेज करा की बायोला तुम्ही किती कमी करून फिजिक्सला किती वाढू शकता हे तुमच्या हातात आहे सिंपल आहे तुम्ही लक्षात ठेवा की आता तुम्ही 300+ आहे आता आपण ही गोळा दिलीचा हे तिन्ही विषय समजा आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे समजा ओपन मध्ये लास्ट इयरचा कट ऑफ मग आपण जाऊन बघा पहिलं कसं असतं फिजिक्स केमिस्ट्री बाय तिन्ही विषयामध्ये एक असतं समजा तुम्ही 300 पर्यंत इझी आणि मीडियम लेवलचे क्वेश्चन 300 जसं जसं स्कोर वाढतो तसं तुमचं काही क्वेश्चन डिफिकल्ट आणि चुकण्याची शक्यता असते तसं फिजिक्स मध्ये पण काही इझी असतात काही मीडियम असतात प्रत्येक वेळेचा पेपर तुम्हाला सांगतो की 60 to 70 मार्क्स घेऊ शकता आता समजा तुम्ही 310 चालेल बाहेर किंवा 320 चालेल आता तुम्ही याच्यासाठी जितके स्ट्रगल करता त्याच स्ट्रगल मध्ये फिजिक्सचा स्कोर तुम्ही 100 पर्यंत पण इथं 100 वाढ आणि तिथं 40 तेवढंच वेळ आहे तेवढंच वर्क आहे फक्त फिजिक्स केलं तर तुमचा मार्क्स जास्त प्लस होण्याची शक्यता कारण फिजिक्स मध्ये पण काही क्वेश्चन कमी लेवलचे असतात ना मग तुम्ही त्याला मॅनेज केलं पाहिजे इकडं 320 केमिस्ट्री मध्ये पर्यंत येतो 150 पर्यंत येऊ शकतो मग इकडे 100 तुमची स्कोर झाली सिलेक्शन टार्गेट अगोदर त्याची तुम्ही हे केली पाहिजे आणि पुन्हा लक्षात ठेवा टार्गेट थोडंसं प्लस जसं याने नेहमी याचा टार्गेट काय होतं 110 वर्ड पेंडिंग म्हणून मग 75 पर्यंत म्हणजे आपण जे ठरवतो ना त्याच्या आसपास आहे ठरवताना जास्त ठरवायचं नाही ठरवताना जास्त ठरवलं तर मग आपण त्याच प्रयत्न करायचा आता तुम्ही समजा तुमचा स्कोर फिजिक्सचा जो आहे
तुमचा स्कोर समजा येत असेल 50, टार्गेट करायचं. आता पुढच्या टेस्टला 60, त्याच्या पुढच्या टेस्टला 70, असं 100 पर्यंत करायचं. 100 मेंटेन राहिलं पाहिजे बऱ्याच वेळ. म्हणजे समजा हा सिलेबस परत विचार करायचा 100 प्लस कसं होतं. 100 प्लस यायला लागला तुमचा स्कोर. आणि बघा क्लास फायनल पर्यंतचा तुमचा स्कोर, फायनल एक्झाम ज्यावेळेस आपण शेड्यूल त्यावेळेसचा स्कोर आणि तुमचा फायनल एक्झामचा स्कोर ऑलमोस्ट सेम असतो. जास्त जास्त 10 मार्क्सचा स्कोर तोच असतो. बरोबर, हे पण लक्षात ठेवा. त्याने जसा विश्वास ठेवला रिपीट करताना सुरुवातीपासून नाही स्कोर सांगतायत, प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक विषयाचं सांगते, त्याचा तुम्हाला तुझ्याकडे बघून लक्षात येत असेल तर त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, विनाकारण ही नाही, फक्त पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा त्याचा मी तरी मानतो की फार मोठा पहिल्यापासून ते येत नसतं तरी रडत बसायचं, सांगायचं मला येत नाही हे पण कसं सांगायचं. त्याचा तो ऍटिट्यूड होता. तुम्ही काय करत आले नाही त्याचं बर्डन फार मोठा गुन्हा केला, कसं बर्डन शिका त्याच्यामध्ये त्या गोष्टी. तर एकदा त्याच्यासाठी चांगलं तुम्ही प्लॅनिंग वर्षी तुमच्यासाठी काय झालं की संधी आम्हाला मिळाली पाहिजे. बरोबर, तर एकदा आपण विचार शकता. केमिस्ट्रीमध्ये मला काय मार्क्स नाही तुम्हाला असं गाईड करावं, तर मी ही दोन फक्त सांगतो तुम्हाला. मला 105 कसे पडले आणि 130, 35, 40 का नाही पडले. 3 सिली मिस्टेक झाल्यात केमिस्ट्रीमध्ये, एकदमच सिली. एकाचं उत्तर होतं 219.2, त्याचं उत्तर आलं होतं 219.28, म्हणजे 219.3 उत्तर लिहायचं, 219.2 लिहिलं. परत दुसरा एक झालं, मी 540 काढले होते अगोदर आन्सर की नुसार, म्हणजे प्रोव्हिजनल यायच्या अगोदर हे क्लासच्या वगैरे आन्सर की, तेव्हा मी 540 काढले आणि केमिस्ट्री मध्ये 110 काढले. तर इकडं पेपर मध्ये एक प्रश्न बरोबर टिक केलाय, तर इकडं दुसरा गोल केलाय. ते मला का केला कसा केला काहीच माहिती नाही. आणि तिथं माझे 5 मार्क. अजून एक प्रश्न आहे, असे 3 प्रश्न माझे सिलीमध्ये केमिस्ट्री गेले. नाहीतर मला केमिस्ट्रीमध्ये मागच्या वर्षी पण 115 मार्क आले होते. आणि मग ते थोडंसं यावर्षी थोडी जमलिंग झाली. तर केमिस्ट्रीचं असं आहे की 3 टप्प्यात समजा फिजिकल केमिस्ट्री, फिजिकल ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक साठी एनसीआरटी एनसीआरटीचा बाहेरचा प्रश्न येतच नाही. इनऑर्गॅनिक साठी एनसीआरटी लिंक करणं किती गरजेची हे मला कमी मार्क आल्यानंतर कळालं यावर्षी.